झाली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडा वाड्यावर या. नाही उगाच आपल्यात भांडण होतील. या ओके ओके या बाय. सर सॉरी तो विजय अब्रॉडला असतो ना मध्येच कधी फोन लागतो. तुम्ही कोण? सर मी अंशुमन विचारे. अंशुमन सर मी ते ऍप्लिकेशन. हा ओके 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 मी विसरलो. या सर सॉरी मी जरा एक बोलू का? काय? ही पार्टी जरा चुकीची वाटत नाही का? काय? हे रिप्लेसमेंट हमी जॉबची आम्ही देतो म्हणजे आम्ही जॉबची हमी देतो असं पाहिजे ना. ऍक्च्युली चुकीचं वाटतंय. अंशुमन विचारे. हा विचारे अंशुमन. हा बोला ना. दिलात ना दोन्ही वेळा हो दिलात ना. आम्ही जॉबची आम्ही देतो किंवा आम्ही जॉबची आम्ही देतो काही फरक पडत नाही. बरोबर आहे तुमचं. महत्वाचं काय हमी आम्ही देतो. बरोबर. फाईन. Yes. डोंट बी हो स्मार्ट. अंडरस्टँड. या बात सध्या माझ्याकडे हा, सर. सेल्स एक्झिक्युटिव्हच्या 30 पोस्ट खाली आहेत. आर यू इंटरेस्टेड? प्रश्नच नाही सर. सर काय पे काय असेल ना? काय नाही नाही तुम्ही एकदा 50,000 दिलेत ना आता परत परत पे करायची गरज नाही. सर, तुमच्या पे बद्दल नाही मला काय मिळणार त्याच्याबद्दल विचारतोय. हो सॉरी कसं आहे बघा पेमेंट म्हणजे तुम्ही किती मेहनत करता त्यावर पेमेंट अवलंबून आहे. सर मेहनतीचं काय बोलताय तुम्ही? इतके दिवस बेरोजगार राहिलो तर मेहनत अशी साचून राहिले आतमध्ये. फक्त जॉब द्या भास्कन बाहेर काढतो की ना बघा मेहनत. फक्त जॉब द्या. हो सर. जॉब मिळाला समजा विचार. जॉब मिळाला. थँक्यू सर. थँक्यू. मजा आहे बाबा एका माणसाची आता मेहनत तुम्ही भास्कर बाहेर येणार. काय काय जॉब काय सर म्हणजे टायमिंग अँड ऑल काय असणार आहे? तुमच्या कन्व्हिनियन्स नुसार म्हणजे यस गाडी आली की पहिलं गाडीत चढायचं. म्हणजे कंपनी मला गाडी प्रोव्हाइड करणार आहे? नो डाऊट. म्हणजे आम्ही आमच्या क्लायंटला अशी पूर्ण सर्व्हिस देतो. काय म्हणता सर? येस गाडीत तुम्ही गेलात की पहिला कोपरा पकडायचा. कोपरा पकडायचा? मग खूप मोठी गाडी आहे का? म्हणजे छोट्या मोठ्या मोठी गाडी आहे यू नो. पहिला कोपरा पकडायचा कि मग काम चालू. देखो बहन और भाई साहब इधर ध्यान दीजिए. ये यहाँ पर एक सेल चल रहा है. सेल मतलब इसकी बाहर प्राइस है 50 रुपया. यहाँ पर मिल रहा है 20 में 5 20 में 5 20 में 5. म्हणजे सेल्स एक्झिक्युटिव्ह पेन विकायचं मी? येस ट्रेन मध्ये. अहो म्हणजे डिग्री बघा ना MBA पास आहे मी. काय डिग्रीचं सांगताय? मी आता CLI का जॉब दिलाय. कुठे? मटक्याच्या अड्ड्यावर. आकडे लिहायला. तुम्ही काय सांगताय MBAचं? अहो पण मी CEOच्या जॉब साठी तुम्ही बोललात ना प्रोफाईल आहे तुमचा म्हणून. ओ फाईन. तुम्ही CEOच्या जॉब साठी आला. मग तुम्ही सांगा ना असं मला कसं कळणार? आपण MBA डिग्री पेन विकायला होतो तुम्ही डायरेक्ट मला. नाही ओके फाईन. CEO थांबा लेट मी चेक. आहे CEOच्या 30 पोस्ट आमच्याकडे खाली आहेत. काय म्हणताय? म्हणजे पण काय म्हणजे काय साधारण काय प्रकार आहे? आमच्याकडे 3 फर्म आहेत बोरिवली. येस CEO साठी. म्हणजे बघा नंदा इलेक्ट्रिकल्स, पवन इलेक्ट्रिकल्स आणि कृष्णा इलेक्ट्रिकल्स 3 फर्म आहेत आमच्याकडे. सगळ्या फर्म इलेक्ट्रिकच आहेत. हो असं काय करताय? आता इलेक्ट्रिशियनची गरज इलेक्ट्रिकल मध्येच लागणार ना. CEO म्हणजे इलेक्ट्रिशियन मला कळलं नाही. CEO क्लासिक इलेक्ट्रिशियन. ओ म्हणजे CEOचा असा अर्थ आहे? Yes. C म्हणजे क्लासिक, E म्हणजे इलेक्ट्रिशियन आणि O म्हणजे काय? ओ म्हणजे काय ना ओ म्हणजे ओच. ओ आपण ठेवून दे ना लोक आग मारतील. क्लासिक इलेक्ट्रिशियन म्हणजे मी आता हे MBA करून काय वायरी जोडत बसू? तुलावर चढून काय बल्ब काढत बसू तुमचे? मला माझे 50,000 परत द्या. माझे 50,000 मला परत द्या. मी देतो 50,000 पण एक सेकंड. मला 50,000 थांबा एक सेकंड. हॅलो अच्छा कुठून? कोकण रेल्वे ना. एक मिनिट. कोकण रेल्वेमध्ये जॉब आहे नाही का? काय नाही जॉब तुझा कळलं ना? कोकण रेल्वे सांगायचाच आणि भोग द्यायचा मशाल धरायला सांगायचं मला. तुम्हाला कोकण रेल्वेचा जॉब नकोय मला नकोय. ओके फाईन. यांना नकोय. तुम्ही एक काम करा ते मोरेंना पाठवलं ना मी त्यांना देऊन टाका. ऐका ना वा एक मिनिट थांबा जरा. वा बरं एक काम करा जरा त्यांना पण गरज होती. 15 दिवस ठेवा. एक मिनिट थांबा. 15-20 दिवस ठेवा जॉबवर. नंतर मग 75,000 करून टाका. एक मिनिट. हा ठीक आहे. ओके ठीक आहे. या बाय टेक केअर. काय आहे म्हणजे कोकण रेल्वेत खरोखर जॉब होता? म्हणजे मी विचारलं तुम्हाला हवा तर नको बोला तुम्ही. म्हणजे काय जॉब काय होता? म्हणजे स्टेशन मास्टरच होता. काय बोलता म्हणजे? आणि काय स्केल काय होती? बोललो ना 75,000 आता मी त्यांना देणार आहे. मला बोलायचं ना तुम्ही काय फालतूगिरी लावली तुम्ही? मला बोलायचं ना तुम्ही? तुम्हाला बोललो हवा की तुम्ही नको बोललात. मला असंच काहीतरी क्रीम जॉब पाहिजे. आता असं तुम्ही सांगाल त्यावेळी प्रत्येकी जॉब नाही मिळणार. सॉरी मी पटकन बोलून गेलो. सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी. बघा ना माझी डिग्री आहे. मला खरंच जॉबची गरज आहे. असं क्रीम काहीतरी जॉब बघा ना प्लीज प्लीज. एक मिनिट बघतो मी. एक मिनिट. रागाने पटकन बोलून गेलो ते मला राग कंट्रोल होत नाही. वा म्हणजे असा क्रीम जॉब मिळूच शकत नाही. क्या बात आहे. काय साधारण जॉब काय? काय नाही हो लोकांचे ऐरणीवर आलेले प्रश्न सोडवायचे. म्हणजे मला कळलं नाही. लोकांचा असं ऐरणीवर पाय असेल टकटक वाजवायचं. चला दुसरा पाय द्या. मला कळलं काय म्हणजे? अहो एका पायाच्या बुटाला क्रीम पॉलिश लावल्यावर दुसऱ्या पायाच्या बुटाला लावायला नको का? असं काय केवढा क्रीम
जॉब आहे बघा. तो तुझ्या बरोबर आधी होता ना संदीप गायकवाड. हा? तो बरोबर बोलायचा. काय? तू मर ना. मरत का नाहीस तू? मरायला पाहिजे साऱ्या. अरे माझी बरी होती रे, मी बरं नसताना सुद्धा माझ्यावर काम करायची. तिला आयुष्यात बरं नसतं कधी, ते सोडून दे. पण मला कंप्लेंट करणार माझे 50,000 मला परत दे. मला 50 मी कंप्लेंट करतो. साल्या नीच माणूस फसवलं नालायक माणसाने फसवलं मला. हे मला ऍक्च्युली जॉब पाहिजे रे. मी काय म्हणतो अरे ऍक्च्युली मला खरंच जॉब पाहिजे. 50,000 भरले तर 10,000 सुद्धा चालतील, पण प्लीज नको यार. हा वेट 10,000 आहे. 10,000चा जॉब आहे. कुठला जॉब आहे? चेन एक्झिक्युटिव्ह. आता मी चेन बी लावत बसणार आहे, कळलं ना? मी चेन बी लावणार सांगतो मी. नाही इथे बॉस तुझ्या समोर आहे. कोण आहे? मी. माझ्याकडेच भरती चालू आहे सध्या चेन एक्झिक्युटिव्हची. त्याला चेन लावायला तू माणूस बिळूस ठेवायला लागला माणूस. अहो तसं नाही तुम्ही ऐकून तर घ्या. इकडे या. आता जसं तुम्ही 50,000 भरून इथे आलात ना, तसे फक्त लोक माझ्याकडे घेऊन यायची. त्यातले 10,000 रुपये तुमचे. अरे कोण येणार इकडे? MBA असून तू आलास ना, मग चालेल. कधी एक सेकंड. पॅडी येईल तो, योगेश पण येईल. आता ह्याला एकला घरून येईल, हा प्रश्नच नाही. कधीपासून यायचं? आता लगेच. काय म्हणताय? कारण आमच्याकडे माणसं टिकत नाही ना. का पोलीस घेऊन जातात. का? ते फॉर्म भरून घेतात, त्याच्यावर सही तुमची असते ना. ऐका ना, माझे 50,000. अंशुमन तुझ्या जागी ना तो असा बिचारा संदीप दिसत होता. काय केलं असेल ना इतक्या सगळ्या एपिसोड्स मध्ये. काय मग कसं वाटलं प्रधान? मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की जरी त्यांना त्यांच्या किट्स मध्ये जरी जॉब मिळालेला नसेल, तरी पण ऍक्टिंग मध्ये त्यांना जॉब आहे. कारण फार दोघे बेस्ट ऍक्टर आहेत या ठिकाणी. तर मी या दोघांना सुद्धा चष्मे गिफ्ट देणार आहे. थँक्यू सो मच. इतका हसवल्याबद्दल. मज्जा आली. तुम्ही दोघेही जण बसू शकता. इथे वेळ झालेली आहे प्रेक्षक प्रिय जोडी कुठली आहे ते जाणून घेण्याची. आणि त्यासाठी मी योगिता खरे हिला मंचावरती आमंत्रित करते. योगिता तुझं खूप खूप स्वागत आहे या मंचावरती. आणि आम्हाला जाणून घ्यायचं आहे की प्रेक्षक प्रिय सादरीकरण कुठलं आहे? आम्हाला सगळ्यांना आवडलेली ती जोडी आजची होती, दॅट इज लोकल ट्रेनवाले. अभिनंदन तुमचा प्रेक्षक पसंती मिळवल्याबद्दल. तुम्ही बसू शकता. आणि थँक्यू सो मच. तू सुद्धा बसू शकतेस. आणि प्रधानजी आणि इडली उत्तप्पा, आम्हाला तुमच्याकडून ऐकायचं आहे की तुमची पसंती कोणाला आहे? आम्हाला जी जोडी नको म्हणूया, आम्हाला जे किड्स आवडलेलं आहे त्यातले कलाकार मी या ठिकाणी अनाउन्स करतो. त्या ठिकाणी हा त्या ठिकाणी शामराव एक आहेत आणि त्या ठिकाणी प्रसाद आहे आणि त्या ठिकाणी भक्ती आहे. वा वा वा. आणि या ठिकाणी प्रधानजी मला तुम्हाला सांगायचं या ठिकाणी की तुम्ही जनतेला जे शवासनामध्ये टाकणं सुरू केलेलं आहे, तर त्या शवासनातून जर का जनता उठली तर तुम्हाला शवासनामध्ये जायला लागणार आहे. त्यामुळे आता जनतेला उल्लू बनवण्यासाठी जे तुम्ही उल्लूसन करत आहात ते थांबवा आणि खऱ्या खुऱ्या विकासावरती लक्ष द्या. आणि त्यासाठी जनता नक्की तुम्हाला मदत करेल, हो की नाही? तर मंडळी
आजचा भाग इकडेच संपतोय. आपण भेटणार आहोत पुढच्या गुरुवारी आणि शुक्रवारी, अर्थातच रात्री 9:30 वाजता फक्त आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर. पाहायला विसरू नका कॉमेडीची बुलेट ट्रेन. हो